गेल्या अनेक महिन्यांपासून शिवाजी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नाहीत. 8 महिने झाले तरी अधिसभा झालेली नाही. मनमानी कारभार आणि विद्यापीठातील राजकारणामुळे ढासळलेला शैक्षणिक दर्जा याबाबत आज शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी जोरदार आंदोलन केलं. दुसरीकडे जुबली फंड विरोधात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांना विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या शांत वातावरणात आज संघर्ष पाहायला मिळाला. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला सध्या पूर्णवेळ कुलगुरू नाहीत. त्यामुळे कोणाचाही विद्यापीठ प्रशासनावर वचक राहिलेला नाही. अनेक प्रशासकीय अधिकारी कामापेक्षा अंतर्गत राजकारणातच व्यस्त असतात. त्यातून विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण आणि दर्जा ढासळत चाललाय. वास्तविक विद्यापीठाच्या अधिसभांमधील अंतर 8 महिन्यांपेक्षा अधिक काळ असू नये अशी कायद्यात तरतूद आहे. पण 9.5 महिने झाले तरी विद्यापीठाची अधिसभा झालेली नाही. या विरोधात आज सिनेट सदस्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात जोरदार आंदोलन केलं. बेकायदेशीर अधिसभा रद्द करा, पूर्णवेळ कुलगुरू द्या, मनमानी कारभार चालू देणार नाही अशा विविध घोषणा देत सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात ॲडव्होकेट अभिषेक मिटारी, ॲडव्होकेट अजित पाटील, ॲडव्होकेट अभिजित कापसे, अमित जाधव, विष्णू खाडे यांचा सहभाग होता. दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाची सिनेट सभा सुरू असतानाच आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जुबली फंडच्या नावाखाली पैसे घेतले जात आहेत. या विरोधात आज अभाविपचे कार्यकर्ते सकाळपासून विद्यापीठाच्या दरवाजासमोर धरणे धरून बसले होते. प्रभारी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावेळी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या घटनेचे पडसाद लगेचच सिनेट बैठकीत उमटले. व्यवस्थापन समितीचे सदस्य अमित कुलकर्णी, रतन गुरव आणि श्रीनिवास गायकवाड यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी सिनेट सभेतून बाहेर जात निवेदन स्वीकारलं. तसंच या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या दोन्ही आंदोलनांमुळे आज शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातील वातावरण चांगलंच तापलं होतं.